नमस्कार, नमस्कार गायके साहेब. मी मी म्हटलं दिवसभरात फोन येईन, एका मिनिटात फोन आला. नाही, हातात फोन असल्यानंतर काय नाही तर नंबर लागायला संध्याकाळ होती फार. बरं झालं बोलणं तर झालं एवढ्या काही गडबडीत. कधी येत आहे जेवायला स्पेशल बाग अहो पाहिलं काय, नाही. आज मला उलट बाहेर जायचं होतं, सगळा दौरा माझा कॅन्सल झाला. हा मी ते बघितलं ना, इकडे पन्हाळ्यांकडे येणार होते का? नाही नाही, तिकडे होतो मी, मालेगाव मालेगाव साईडला होतो. अहो तर रात्री आताच रामपूर मार्केट गेलो, सेटचा व्हिडिओ आला म्हणे त्यांनी रात्री अर्जंट मेसेज केला आणि माल अतिरिक्त झाला आणि रामपूरला म्हणून मग आता मार्केटहून घरी चाललो, सहज आलो चक्कर मारायला. हा 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 हा. तर सगळ्यांची चर्चा शेटजीमुळे सगळं व्यवस्थित चाललं. शेटजीनं अचानक बॉम्ब टाकून दिला म्हणे मार्केट बंद. म्हणजे आणू ना, तुमची भावना वेगळी होती हा. आणि मार्केटमध्ये वेगळी भावना तयार झाली. नाही नाही, मी व्यापाऱ्यांनी परत त्याचा गैरफायदा करून राहिले आता. दुसरा व्हिडिओ बनवलेला आहे, रेट मध्ये हा. कुठेही घसरण नाही. हा फक्त नाही, यांनी काय केलं आता, ह्या व्यापारी लोकांनी किंवा मार्केटला हा तर आता मार्केट सुद्धा थोडं थोडं त्यांनी रिवर्स टाकून दिलं, 100-200 आणि प्रत्येकाच्या तोंडात हेच. शेठजीचा व्हिडिओ पडला रात्री 11ला, त्यांनी सांगितलं का अतिरिक्त डाळिंब झालं आणि ते गाड्यांची लाईन ते बघितलं का तुम्ही, म्हणजे वेगळा अँगल करून राहिले ते आता. पहिली गोष्ट एक लक्षात घ्या, हा. आपली कॅपॅसिटी मोठी आहे, मोठीच राहणार आहे. हो हो. आज मी सकाळी अंदाज घेतला ना, ह्याच्यामध्ये ₹1-2 अलीकडे पलीकडे फरक झाले, पण 1 इंच सुद्धा तेवढा प्लॅटफॉर्मवर जागा नाही राहिली. बरोबर. म्हणजे अख्खं देश आहे का ते मार्केट, म्हणजे खाणारा बरोबर आहे अख्खा ना. देश आहे. हा. आणि अनेक मार्केटमधून माल जाणार आहे महाराष्ट्रामधून. पण बरोबर. आज आज घरामध्ये 10 पाहुण्यांना जागा नाही, तिथं 50 पाहुणे आल्यावर काय करणार तुम्ही? हा ना, मग मी मग बरोबर आहे ना. तिथं माझ्या प्लॅटफॉर्मवर जर आता जागा कमी असेल आणि संध्याकाळी परत गाड्या लागल्या, तर हे हा. व्यापारी माझ्याच दुकानावरती रेट पाडायला कारणीभूत ठरतील की बाबा आज नाही घेतलं तर उद्या आपल्याला मुबलक माल आहे. बरोबर. मग तुमचं मला सांगा ना, तुम्ही 2 टायमिंगचं, रात्रीचं आणि सकाळचं एका टाइमला जेवता का? नाही शक्यच नाही ते तुमचा व्हिडिओ टाकणं गरजेचं होतं, कारण समजा आमच्या भागातून काही गाड्या येणार तुम्ही जर व्हिडिओ नाही टाकला तो, तर मग ते तिथे येऊन काय करायचं? ते टाकलं तर एकदम शेतकरी दृष्टीने एकदम चांगलं आहे. अहो, झाडावर माल राहील, काय फरक पडणार नाही. काहीच आता माझा स्वतःचा माल आहे, मी आणखी म्हणजे रोज आहे का बाग माल एकदम क्लीन आहे. हा. म्हणजे आज हार्वेस्ट केला चालतोय, पण मी 15 दिवस थांबू पण शकतोय. मग तुम्ही जर तर मग 15 दिवस थांबू शकताय, तर मी 1 दिवस त्याचा ब्रेक घेतला तर अडचण काय? काहीच अडचण नाही. फक्त हा. याचा हे करू राहिले व्यापारी. नाही, माझ्या म्हणण्याचा उद्देश लक्षात आला तुमच्या. मला एक ठिकाणाहून फोन आला, म्हणले अहो हा. ते लय % आवक झाली आणि चौधरीने ते माल थांबवला. हा असं झालं ते. चौधरींनी आवक ह्यासाठी थांबवली की तिथं त्या प्लॅटफॉर्मवर आता अजून निवड व्यवस्था, विक्री तुमची भावना शेतकऱ्यांविषयी एकदम रास्त होती का तुम्ही गेल्या महिन्याबरोबर सगळे लोक बघू राहिले, तुम्ही एकदम स्लो मध्ये बरोबर मार्केट ठेवलेलं आहे एकदम भारी. आणि आजही पण राहणार आहे. काल हा पुण्यामध्ये आपण सगळ्यांना आवक जास्त झाली, आपण आवक मर्यादित ठेवली. तर बरोबर, काल ते बुकिंग सिस्टीम जसं पुन्हा इंदापूर आहे ना आपलं मार्केटचं, तसं नाशिकला पाहिजे होतं नाही, ते. गरज नाहीये. एक हा दिवस गेला की उद्या बघा तिथं आपल्याकडे बुकिंगला आता मी काय पर्याय ठेवलेला आहे की बुकिंग केल्याने बुकिंग न केल्याने काय फायदा आणि काय तोटा. नाही, पण एक विनंती आहे, आता परत एक व्हिडिओ बनवायचा, आता 1-2 बनलाय मिनिटं घाल. बनलाय 5 मिनिटात पडेल आता. हो, कारण काय आलं, तिची ऍडव्हर्टाईज चुकीची करून राहिली लोक. नाही, करू द्या ना, करू द्या. अहो, एक त्यांना एक आनंद. कायम ध्यानात ठेवा का तुमच्या एका शब्दावर महाराष्ट्रातलं डाळिंब बागायतदारी 99%. हा शपथ, म्हणजे खोटं नाही बोलत शेठजी. तुमचं एक शब्द डाळिंब बागायतदारासाठी म्हणजे खूप महत्वाचा आहे. मी आणि खूप तेच सांगितलं, मी महाराष्ट्राचा माल नाही विकू शकणार तुमची सगळ्यांना, महाराष्ट्राचा. शेतकऱ्याविषयीची जी प्रामाणिक भावना आहे ना, ते सगळे शेतकरी म्हणजे अक्षरशः तुम्हाला काय मानायचं ते मानतात. बरोबर आहे ना, मग ते डचकले ना लोक रात्री, असा व्हिडिओ शेठजीचाच पडला. नाही, आता जर नसता पडला तर हा. मला सांगा की आमची व्यवस्था, आम्हाला माहिती तर काय परिस्थिती झाली असती. बरोबर आहे म्हणजे ना. आमची कॅपॅसिटी नाही अशा नाही, आमची कॅपॅसिटी नाही, तुमच्या व्हिडिओची भावना डाळिंब बागायतदार समजून घेतोय, फक्त हा व्यापारी त्याचा गैरफायदा घेऊ राहिले ना. घेऊ द्या ना, त्यांना एक हा. आसुरी आनंद लुटू द्या एक दिवस. आसुरी आनंद लुटला तर त्यांनाही हा. समाधान होईल. इतके दिवस धक्के खाल्लेले आहेत. हा. हा? त्यांनी काय केलंय, चुकीचं हे करून राहिले आता तुमच्या सुटला तो मेसेज, सुटला आजचा. बरं हो. जाऊ दे, आता हे झाली डाळिंब चर्चा. इकडे कधी येतात, टाइम कधी काढता? येतो. या लवकर या स्पेशल जेवायला. लवकर येतो. जेवायला नाही पण येईल फिरायला. नाही, फिरायला म्हणून या, जेवायला पण नियोजन करून या. मला फक्त अगोदर 1-2 दिवस सांगा, म्हणजे मग नियोजन. आमच्या भागातल्या बागा एकदम सुंदर बागा आहे.
अजून 15 दिवस महिनाभर थांबू शकतात त्या, काही तुम्ही अडचण मागं नाही. जसं नियोजन केलं होतं तसं नियोजन करा, सगळ्या शेतकऱ्यांना आपण एकत्र हो घेऊया. हो हो हो. हा, आणि मला आज मला काही कामानिमित्त मला आज बाहेर नाही पडता आलं, नाहीतर मी हा, आजच दौरा होता माझा बाहेर. अरे वा, मग तर भारी झालं असतं. पण आमच्या भागात या लवकर. लवकरात लवकर येतो तुमच्या भागात. आणि मी काय सध्या एकच धोरण ठेवलंय की जे हतबल झालेले आहेत शेतकरी, की बाबा आता पुढे काय होईल आणि काय नाही. नाही नाही, मध्यंतरी झाले होते, पण तुमचे व्हिडिओ बघितले, रेट बघितले, तुम्ही जे ठेवलंय टिकून ते एकदम चांगलं आहे सेठजी. नाही तर तुम्ही खरोखर हातबल झाले होते, मी स्वतः होतो त्यात. खूप खर्च झाले होते, माल चांगले आणले, पण तुमचे व्हिडिओ पाहून पाहून परत धीर यायला लागला. येणार, धीर येणार. आणि हो हे जरी आज आपण तिथं हातबल झाला असेल जाग्या, पुढच्या वर्षी असाच सेल व्हायला तुम्हाला अजून एक दिसेल. हो ना. हा, आपली हा हा कॅपॅसिटी खूप आहे, पण हा ते हा. आता अचानक मला नाही ना उतरता येणार पावसात. बरोबर आहे ना. काय आलं, 2 महिन्यात सेटिंग वन टाइम झालं, आणि हम्म. हस्तबाराचे काही सगळं फ्लो वन टाइम झाला तो मार्केटला, आणि हो पावसाचे गॅप, त्याच्यामुळे सगळा गोंधळ झाला तो. हो 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 हो. हो. नाही, पण चालेल. एक लक्षात आलं आता मला, हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून फोन आले, हा. म्हणजे आपल्या व्हिडिओची दखल ही लगेच घेतली जाते. ओ, एका क्षणात घेतली जाते. सगळं म्हणजे तुमचं मी तेच म्हणलो ना, तुमच्या प्रत्येक शब्दावर सगळं शेतकरी अवलंबून आहे महाराष्ट्रातला. नाही, पण मी चुकीचा सल्ला कुठंच देत अजिबात नाही. नाही, अजिबात नाही. तुम्ही शेतकऱ्यांविषयी चांगल्या भावनेतनच चालू आहे तुमचे प्रयत्न. म्हणजे मला इथं हे व्यापारी त्याचा गैरफायदा मला घेतात. व्यापाऱ्यांनी कितीही नाव ठेवू द्या, मी हा, शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्माला आलेलो आहे, शेतकरी हितासाठीच काम करणार आहे. पण जे बरोबर आहे ना. व्यापारी असतील त्यांनी खरं जर शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आले असतील ना, त्यांनी शेतकऱ्याचा विचार करावा, की जेणेकरून आज शेतकरी किती होरपळला जातोय. बरोबर आहे ना बरं, शेठजी. तुम्हाला ह्याच्यात नाही मिळाल त्यात मिळेल, मला ह्याच्यात नाही मिळाल त्यात मिळेल, पण शेतकऱ्याला एक पीक गेलो काय आहे? काहीच नाही ना, काहीच नाही. वर्षभराची मेहनत असते हो. आता हा आता मी स्वतः आम्ही सगळा ग्रुप करून रात्रभर जागे असतो. चोऱ्या व्हायला लागल्या आमच्या भागात. हा. त्याच्यामुळे रात्रभर जागे राहावं लागतंय. आमच्याकडे पण चोऱ्या झाल्या ना, केडगाव चोपलेला चोरी झाली, मी ते स्टेटस हो ठेवलं हो, होतं. पाहिलं ना मी. हो, त्यामुळे तुम्ही हो. सावध राहा सगळ्यांनी. नाही, सावध असताना आता आमच्या भागात पोलीस गाडी पण, आमचे पोलीसच मित्र आहेत, ते येतात राऊंडला, रात्री राऊंडला पण येतात. हम्म 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 चालू आहे व्यवस्थित, बागा चांगल्या आहे. हम्म हम्म हम्म. नाही, काय चालेल अडचण चालेल. नाही, रेट पडून द्यायचे नाहीत आपल्याला. आता हे फक्त हो. थोडस वादळ होणार आहे कमी जास्त, हा पण हा. रेट खाली नाही होऊन देणार आपण. चालेल चालेल चालेल. हो, घाबरू नका. मी लवकरात लवकर आपल्याकडे येण्याचा प्रयत्न करेन. ओके ओके, या या. चालेल, ओके, धन्यवाद. हो.